अहो आता काय करायचं? आता थालीपीठ करा न्याहारीला आणि जेवणात कढी गोळे करा. अहो ते नाही हो विचारत आहे. आज सई नचिकेतचा साखरपुडा आहे ना, काहीच तयारी झाली नाहीये अजून. कल्पना आली का तिच्या खोलीच्या बाहेर? नाही अजून. मी मगाशी बघितलं तेव्हा खोलीचं दार बंदच होतं. अहो मग आता करायचं तरी काय? तो प्रसन्न सकाळीच गेलाय दुकानात कल्पनाचं वागणं बघून आणि ही बसली रुसून. कल्पनाला अचानक काय झालं कोणास ठाऊक. मला ना जरा सगळं विचित्रच वाटतंय. नको तिथे डोकं चालवू नका सौभाग्यवती. चला काम करा पटापटा चला. हो कल्पनाला सांगते. अहो तिकडे कुठे चाललाय? थालीपीठ करताय ना तुम्ही? नाही नाही थालीपीठ करा. हो सुनबाई, आता पटकन तुम्ही घराच्या बाहेर पडा आणि थेट रात्री घरी या, म्हणजे सगळेच प्रश्न मिटतील. हो अप्पा. अप्पा माझं काही चुकत नाहीये ना? सुनबाई अहो तुम्हाला असं का वाटतंय? माझ्या लेकीचा साखरपुडा मोडला मी. तिला खूप दुःख झालं असेल, खूप वेदना झाल्या असतील तिच्या मनाला माझ्यामुळे. किती दुष्ट आई आहे ना मी. सुनबाई तुम्हाला जर इतकंच वाईट वाटत असेल ना तर करा साखरपुडा, पण त्याआधी माझी तिरडी बांधून तयार ठेवा. म्हणजे इकडे नचिकेतनं सईच्या बोटात अंगठी घातली की लगेच इकडे माझे प्राण गेलेच म्हणून समजा. नाही अप्पा ईश्वरा, अहो काय बोलताय तुम्ही? तुम्हाला काही होऊ देणार नाही मी. तुमची ही द्विधा मनस्थिती समजते हो मला. कसं आहे की जर समजा माझं काही बरं वाईट झालं तर आयुष्यभर तुमच्या मनाला ते खात राहील ना. तुमच्या करताच हे सांगतोय. तुम्ही लवकर घराच्या बाहेर पडा, म्हणजे कसं आहे की साखरपुडाच होणार नाही आणि माझा जीवही वाचेल. हो अप्पा जाते मी. जा, दिवसभर कोणालाही भेटू नका, नाही तर तुमचा निर्णय परत बदलेल. हो अप्पा, पण मी कुठे जाऊन बसू? आता तेही मीच सांगायचं का? हे बघा, एखाद्या झाडावर जाऊन बसा, नाहीतर देवळात जाऊन नामस्मरण करा, पण इथे परत येऊ नका. चला निघा, पटकन निघा. हो हो निघते. अप्पा पण ती झाडावर कशी बसू मी? काय निघा निघा पटकन. निघा हो तुम्ही. निर्बुद्ध सुना असल्याचे अनेक फायदे असतात. हे असे गुड मॉर्निंग वहिनी. वही ईश्वरा तुम्ही? वहिनी वहिनी तुमची थोडी मदत हवी होती. मदत? अहो मी काय मदत करणार? अहो तुम्हीच मदत करू शकता म्हणून म्हटलं तुमच्याशी येऊन बोलावं. कशाबद्दल? वहिनी तुमचे ते वरुण धवल बाबा आहेत ना, त्यांनी मला दृष्टांत दिला म्हणून मी आज बघा ऑल वाईट. अगं बाई ईश्वरा, बाबांनी तुम्हाला पण दृष्टांत दिला? हा बाबांचा दृष्टांत आठवडाय वाटतं. म्हणजे? काल अप्पांनाही दृष्टांत दिला बाबांनी. काय काय सांगितलं त्यांना? त्यांना म्हणाले की नाही नाही काही नाही, म्हणजे विशेष असं काही नाही. नाही नाही तुम्हाला नसेल सांगायचं तर इट्स ओके, मी काय आग्रह नाही करणार, पण मला वरुण धवल बाबांच्या मठात जायचं होतं. कसं जाऊ मला सांगाल? हा तुम्ही असं करा, रिक्षा करा आणि त्याला सांगा पांडुरंगवाडीच्या मठात न्या म्हणून. जवळच आहे.
ओके मी काय म्हणतो वहिनी, मठात जायच्या आधी ना मला चहा प्यायची इच्छा झाली. येता माझ्या बरोबर चहा प्यायला? तुमच्या घरी? नाही घरी नाही. मी काय खूप वर्ष ऑस्ट्रेलियामध्ये राहिलो की नाही, तर तिकडे सगळं मिळतं पण चहा नाही मिळत टपरीवरचा. तर आपण टपरीवरचा चहा पिऊयात. अगं बाई ईश्वरा, अहो मी कधी आयुष्यात टपरीवरचा चहा घेतलाच नाहीये. अहो वहिनी प्लीज संकोच करू नका. आजकाल मुली टपरीवर चहा काय सिगरेट पण पितात माहितीये? अगं बाई, अहो पण केतकरांच्या घरातल्या बायका असं घरात नाही आपण टपरीवर चाललोय. चला ना, तुम्हाला नक्की चहा आवडेल. आणि मी भावासारखा आहे तुमच्या वहिनी, माझ्यासाठी प्लीज चला ना वहिनी, या. नाही सई घे, यू फील बेटर. आई अचानक अशी का वागली तेच कळत नाहीये. कोणालाच कळत नाहीये, पण आता काय करणार? यू विल हॅव टू मूव्ह ऑन. म्हणजे आता तुझ्या आईला हे लग्न मान्य नाहीच आहे म्हटल्यावर आपण काय करू शकतो? वी कांट फोर्स एनीबडी, राईट? आई बाबा जो मुलगा दाखवतील त्याच्याशी लग्न कर आणि छान सेटल हो. आता सई, सच इज लाईफ. आपण नाही सांगू शकत पुढे काय होणार आहे, कसं होणार आहे. आणि तसंही आम्ही आता चाललोय सिडनीला म्हटल्यावर. व्हॉट आर यू सेइंग? एक मिनिट हा. फॉर अ चेंज दिस टाइम हे मी नाही डिसाइड केलंय, सईच्या आईनी हे डिसाइड केलंय. आणि त्यांनी हे डिसाइड केलंय म्हटल्यावर आपल्याला ऐकावंच लागणार नाही का? काय विचार केला होता, जी एंगेजमेंट होती तेवढी तयारी केली, इतकं शॉपिंग केलं आणि सगळं ऐन वेळी नकारच देऊन टाकला. काय करणार? त्या म्हणाला म्हणून आपण लगेच ऍक्सेप्ट करायचं का? करावंच लागेल. वी डोंट हॅव एनी अदर ऑप्शन. मुलीच्या आईला पसंत नाहीये. इट्स अ सिरियस इश्यू. ओके मॉम, अगं पण काय नाही, आय जस्ट थिंक की त्यांना हे रिअलाइज झालं असेल जे मला आधीच रिअलाइज झालंय, दॅट बोथ ऑफ यू आर सो डिफरंट फ्रॉम इच अदर. हो, आणि आता त्यांनी हे डिसिजन घेतलंय म्हटल्यावर मला नाही वाटत त्या हे डिसिजन बदलतील. सो वी कॅन जस्ट फेस द रियालिटी अँड मूव्ह ऑन. मॅडम, पण एक सांगू काय? काय? जर देवाने ठरवलं ना तर कल्पना काकूंचाच निर्णय काय सगळं बदलू शकतं. व्हॉट आर यू टॉकिंग डिग्स? असं काही नसतं. दिस इज ऑल रबिश. सॉरी मॅडम, पण मला पण काळजी वाटते ना. देव काकूंना नक्की सद्बुद्धी देईल बघा. देव बाप्पा काकूंना त्यांचा निर्णय बदलायला लाव. काय ते बाबांचं दिव्य दर्शन झालं. वा वा. ते तेज बघून तर असं वाटलं जणू मी स्वर्गातच पोहोचलोय. वरुण धवल बाबा की जय. अहो ते वरुण धवल बाबांमुळेच तर सई आणि नचिकेत घरी परत आले. हो का? म्हणजे माझं क्रेडिट 0? अहो नाही, म्हणजे मी बाबांचं व्रत केलं ना म्हणून तुम्हाला बुद्धी झाली त्या दोघांना घरी परत घेऊन यायची. हो असं म्हणताय? आय गॉट इट. ते तुम्ही काय सांगत होता? आपण काय म्हटले बाबा? हो, अहो अप्पांना सांगितलं की नाही, अहो ते सांगण्यासारखं नाही हो. मग ते सांगता न येण्यासारखं काय आहे ते सांगा ना. अहो नाही सांगता येणार. वहिनी, आपण सगळे बाबांचे भक्त काय जणू बाबांची मुलंच. हो ना. त्यामुळे आपल्याला आलेले अनुभव आपण एकमेकांबरोबर शेअर करायला हवेत. म्हणजे आपल्याला बाबांचा जास्तीत जास्त आशीर्वाद मिळेल. पटतंय ना तुम्हाला? हो का? हो ना. मग सांगताय ना बाबा काय म्हणाले? हो सांगते ना. हा. अहो काय झालं, काल अप्पांना बाबांनी दृष्टांत दिला आणि सांगितलं की सई आणि नचिकेतचा जर साखरपुडा झाला ना तर अप्पांच्या जीवाला धोका आहे. काय? हो ना. असं म्हणाले बाबा? हो ना, मी तर घाबरूनच गेले हो ऐकून. मी आता घाबरलोच आहे. म्हणजे बाबा जर असं म्हटले असतील तर मग साखरपुडा
नकोच करायला. म्हणजे आपणच्या जीवाला धोका म्हणल्यावर ती प्रश्नच उरत नाही ना. हो ना, पण खरं सांगू का तुम्हाला, मला ना सई आणि नचिकेतचं लग्न व्हायला हवं होतं. खूप प्रेम आहे त्या दोघांचं एकमेकांवर. पण आता बाबांचीच इच्छा नाही म्हटल्यावर आपण तरी काय करणार ना. खरंय, काय करणार. काय म्हणालात बाबा? अच्छा, असं करू. बर, केतू पुढे गेला आपल्या स्थानावर. बर, नाही म्हणजे मृत्यू टळला ना बाबा. हुश, बरं झालं. आशीर्वाद असाच असू दे हा बाबा. नमस्कार करतो हा. वरुण धवल बाबा की जय. काय हो, काय झालं? व्हिडिओ कॉल दृष्टांत झाला. हो अय्या, हल्ली सारखेच दृष्टांत देतात नाही. अगदी सीझनच आहे ना. ते जाऊ दे, मी काय म्हणतो, बाबांनी मला आता सांगितलं की सगळे ग्रह आपापल्या घरी गेलेत. हो, म्हणजे मृत्यूयोग टळलाय. अगं बाई, पण साखरपुडा मात्र आजच करायला सांगतात. अगं बाई, काय सांगताय? काय करणार? धवल धवल शुभ्र धवल 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 शुभ्र धवल. मी असं करते, मी ना आधी घरी जाऊन हे सांगून येते. आप्पांना इतका आनंद होईल. नाही नाही नाही, आपण कशाला सांगताय? आपण सरप्राईज देऊ ना. तुम्ही माझ्या घरी जा, मी करतो काय करायचं योग्य ते. हो चालेल ना. हे चहा घेऊया का? अरे एवढी आनंदाची बातमी, चहा कसला अहो, होईल? वाया जाईल हो. अरे नाही नाही, राहू दे राहू दे. या हो ना ना? तुम्ही बरं बरं, हो, चालेल. सावकाश हा. सगळ्यात आधी न्यूज सईला द्यायला पाहिजे. बिचारी टेन्शन मध्ये असेल. काय सांगताय काका, खरंच? हो, आज संध्याकाळी 5 वाजता आमच्याकडे तुझा आणि नॅकचा साखरपुडा ऍज डिसाइडेड. काका, माझा तर ना विश्वासच बसत नाहीये. अरे, आय टोल्ड यू ना, व्हाय टू फिअर व्हेन रवी इज हिअर. एनिवे, चला कामाला लागा, वेळ फार कमी आहे. हो हो, सांगते मी, पण बाबा नाहीयेत आणि आई सुद्धा कुठेतरी बाहेर गेलीये. त्यांचं काय करायचं? त्याचं काय करायचं ते मी बघतो ग, माझ्यावर सोड. पण काका, माझ्यावर विश्वास आहे ना? हो. हा, मग लागा पटपट कामाला. ठीक आहे, आमच्याकडे अजून सगळी तयारी व्हायची. ठीक आहे, चल बाय. काका काका, मनापासून धन्यवाद. अगं धन्यवाद कसलं, रेडी आहेस का तू? असल्या फॉर्मॅलिटीज करू नकोस. आणि एक लक्षात ठेव, हे जे काही मी करतोय ते तुमच्यासाठी नाही करत आहे, मी माझ्यासाठी करतोय. म्हणजे तुझं आणि नॅकचं लग्न आणि साखरपुडा हे झालं की तुमचा जो आनंद आहे त्याच्यातच माझा आनंद आहे. चल आता बाकीची डायलॉग बाजी नंतर, निघतो मी. ठीक आहे? एक नंबर. वा डिग. अरे वा वा वा, काय सजावट आहे. फर्स्ट क्लास. नॅकच्या एंगेजमेंट साठी एवढी तयारी? मग जबरदस्त. चल, माझा तुला आशीर्वाद आहे, तुला पण नॅक सारखी एक सुंदर मुलगी मिळेल. नाही हो, नाही. इथल्या मुलींना ना या फुलासारख्या मुलाची कदरच नाहीये. त्यापेक्षा मी सांगतो, तुम्ही मस्त ना माझ्यासाठी तिकडे सिडनीला मुलगी बघा. तिकडेच माझं काहीतरी लावून टाका सेटिंग. इथल्या मुलींना कदर नाही हो, जाऊ देत. डिग्स, हा? मी ना ऑस्ट्रेलियाला जायच्या आधी तुला काही टिप्स देईन, हा? पण त्या फॉलो कर. म्हणजे काय विषय आहे का? एक नंबर, करणार फॉलो. गुड. वाव, इट्स लुकिंग ब्युटिफुल. पण हे सगळं डेकोरेशन कशासाठी? वायबी, आज 5 वाजता नॅकची एंगेजमेंट आहे. What? How is it possible? I mean, त्या मिसेस कल्पना केतकर त्यांना मान्य नाहीये ना यांचं लग्न? तयार नव्हते, आता तयार झाल्या. सोड ना, किती प्रश्न विचारणार आहेस तू? 5 वाजता संध्याकाळी आपल्याकडे एंगेजमेंट आहे. चल तयारीला लाग लवकर. पण नॅक कुठे आहे? कुठे असणार? सई बरोबर. डिग्स, आपल्याला टेरेस वरती पण डेकोरेशन करायचंय. चला 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 चला. नमस्कार, अप्पा केतकर बोलतोय. मिस्टर केतकर, काय आहे सगळं? हे सगळं मला विचारण्याच्या ऐवजी तुझ्या यजमानांना विचार. त्याने सगळा घोळ घालून ठेवलाय.
पण आता काय करायचंय आपण? इथे तयारी सुद्धा सुरू झाली माहितीये. तयारी जरी सुरू झालेली असली ना तरी सुद्धा साखरपुडा होणार नाही. आता तू बघच मी काय करतो ते. बट जस्ट डोंट फॉरगेट दॅट दिस इज आवर लास्ट चान्स. जर एंगेजमेंट झाली ना तर आपण काहीही करू शकणार नाही. ब्रह्मास्त्राचा वापर हा युद्धाच्या शेवटी करायचा असतो आणि तो मी करणार आहे. आज संध्याकाळी अगदी मोक्याच्या वेळी मी ब्रह्मास्त्र बाहेर काढतो का नाही ते बघ. काय वाटेल ते करा, बट जस्ट मेक शुअर आज ही एंगेजमेंट होणार नाही. इरा, what's wrong with you? Huh? How can you be so horrible? आई असले तू नॅकची, अशी कशी वागू शकतेस तू? रवी प्लीज लिसन टू मी. तू विचार करतोयस तसं काही नाहीये. आय मीन मी नॅकची आई आहे म्हणूनच हे सगळं करते. ही इज गोइंग टू रिग्रेट हिज डिसिजन फॉर हिज एंटायर लाईफ. शट अप. हु आर यू टू डिसाइड की त्याच्यासाठी काय चांगलंय किंवा काय वाईट आहे ते? फक्त तुझी इच्छा आहे म्हणून तू सांगितलेल्या मुलीबरोबर त्यांनी लग्न करावं आणि त्यासाठी तू आप्पा केतकरांबरोबर म्हणून कट रचतीयस. दिस इज जस्ट सो हॉरिबल. मॉम, तू जर का मनापासून आमच्या लग्नाला परमिशन देणारच नसशील, काय पॉइंट आहे मग या सगळ्या? इन्स्टेड मी तू म्हणशील ना त्याच मुलीशी लग्न करीन. माझं जाऊ दे का, ऍटलीस्ट यू विल बी हॅपी विथ इट. खुश झालं सगळं मनासारखं. तुझा मुलगा आयुष्यभर दुखी राहील हे बघून तू सुखी राहशील ना, याचा विचार करूनच मला त्रास होतो. रवी प्लीज, मला खरंच त्याची खूप काळजी वाटते आणि तुम्ही मला असं या स्टोरीमध्ये विलन बनवू नका प्लीज. आम्ही काही बनवत नाहीये, तू स्वतः वागतीयस तशी. कारण तसं वागावं लागतंय. थोडासा विचार कर, आपला नॅक कसा वाढलाय, त्याचं अपब्रिंगिंग कसं आहे, त्याचे विचार किती मॉडर्न आहेत. आणि ती मुलगी एवढी टिपिकल आहे, कितीही प्रयत्न केला तरी ते दोघं एकत्र खुश राहणार नाहीत. हिरा, लग्न त्याचं आहे, तुझं नाही. हो तरी एक मिनिट. तू जशी होती तशीच मला आवडली होती ना, मग सई जशी आहे तशीच नॅकला आवडते. त्यात प्रॉब्लेम काय आहे? वाय कांट यू जस्ट ऍक्सेप्ट इट? आणि मॉम, तुला सई जाई म्हणून आवडली होती ना? एक्झॅक्टली. हिरा, त्या मुलीचं मन बघ, तिचा स्वभाव बघ, ती कपडे कशी घालते, बोलते कशी, हे सगळं फार दुय्यम आहे. डॅड, लेट इट बी. आय डोंट थिंक ती कन्व्हिन्स होईल. मी जातो केतकरांकडे आणि आय जस्ट टेल देम की नाही होत ही एंगेजमेंट. वेट नॅक. आय थिंक मी चुकले. आय हॅव मेड अ बिग मिस्टेक. I have been unfair to both you guys, but I've realized my mistake and I'm really sorry. मॉम, तू हे खरंच मनापासून बोलतेस ना? हो, will you forgive me? ग्रेट. बेटर लेट देन नेव्हर. पण प्लीज मला सई बरोबर जेल व्हायला थोडासा वेळ लागेल. इट्स ओके वाईफी, माझ्या आई बरोबर जेल व्हायला पण तुला वेळ लागलेलाच होता. बिग डील. थँक्यू मॉम, थँक्यू सो मच. Congratulations for the engagement. Dad, it wouldn't have been possible without you. Oh no, Congrats. you guys. आजी, जरा कानातले दे ग मला. कानातले? हा, घे 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 घे. आई, कल्पना वहिनींनी कोड्यातच टाकला मला. अचानक यांच्या लग्नाला नकार काय दिला, मग रवी दादांबरोबर होकार काय पाठवला. जाऊ दे ग, आता दिलाय ना होकार, मग उगीच जास्त विचार करायला नको. हो, पण का वागल्या असेल वहिनी अशा? हळवी आहे ग ती, आणि त्या हळवेपणाला वेंधळेपणाची जोड म्हणजे विचारायलाच नको.
आणि आता आपल्याला साखरपुड्यातच भेटणार आहेत म्हणे. अगं आपण तिला प्रश्न विचारून हैराण करू ना, म्हणून तिने हा सोपा मार्ग निवडला असेल. किंवा आजी, आईचे ते बाबा वरुण धवल बाबा, त्यांनी आईला असं काहीतरी करायला सांगितलं असेल. हो शक्य आहे. हा हो बाई, हल्ली खूप पगडा आहे हा तिच्यावर त्या बाबांचा. पण आई काहीही झालं ना तरी बाबांच्या असं नादी लागणं चांगलं नाहीये ना. हो ग, बरोबर आहे तुझं. आता हा साखरपुडा पार पडला ना की मी निवांतपणे बोलते तिच्याशी या बाबतीत. चला तयार झाल्या बाईसाहेब. अगं किती गोड दिसते ग माझी नात, आणि हा रंगही खूप खुलून दिसतोय तुझ्यावर. हो आई, आपल्या सईला कुठलाही रंग छानच दिसतो. हो बाई, खरंय. नाही, माझं कौतुक करून झालं असेल तुमचं तर निघायचं का आपण? बापरे, आई बघितलं का एका मुलीला किती घाई झाली आहे ते. काकू, अरे अजून किती वेळ लागणार आहे तयार व्हायला? साखरपुडा आहे आज, लग्न नाही. आलो आलो. मी आणि दादा केव्हाच तयार होत. या पुरुषांना काय, एक भांग पडला की झाले तयार. नाही नाही आई, पण निघूया आता आपण, नाही तर आप्पा येतील बोलवायला. हो बाई, यांची डरकाळी यायच्या आत जाऊया.